तर मित्रांनो म्हणलो तुम्हाला तसा लेट होईल जास्त इथे ते दाखवण्यापेक्षा, तर डायरेक्ट आपण सुरू करतोय आपला 4था ब्लॉग. तर चालू करूया. थोडासा घेतलाय आता आम्ही आळस घेऊन मी चालू केलाय माझा वॉर्मअप, स्ट्रेचेस वगैरे चालू केले, थोडं अंगबिंग वाकडं तिकडे केले, मानबिन वळवली. त्यानंतर असंच रनिंग करत रनिंगच्या 10-15 अशा चक्रा मी मारल्या. पण काय आहे, माझ्यासोबतच एक शेजारी गावचे काका व्यायाम करत होते आणि माझा कॅमेरा चालू होता. हे पाहून त्यांना थोडं ऑकवर्ड फील झालं असं मला वाटलं, त्यामुळे मी कॅमेरा बंद केला. अगेन कॅमेरा चालू करून मी दुसऱ्या गोष्टींना सुरुवात केली. हातात जरा राऊंड घेतली आणि त्यानंतर मग सपाट्या मारायला सुरुवात केली. 1, 2, 3 करत अशा बऱ्याचशा सपाट्या मी मारल्या. त्यानंतर सारख्याच पद्धतीने पुशअप्स पण मारायला सुरुवात केली. तर कसं आहे, आज वेदांत माझ्यासोबत नव्हता म्हणून खूप बोर झालं, त्यामुळे थोडा अंगातला डान्सिंगचा किडा बाहेर काढला. जमतच नाही आपल्याला. त्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन घेतले आणि सूर्यनमस्कारास सुरुवात केली. त्यानंतर मेडिटेशन करत अनुलोम विलोम केला, सोबतच कपालभाती केली. वेदांत नसल्यामुळे आपण इथंच आज रजा घेऊया. धन्यवाद. ह्या दिवशी मी एकटा असल्यामुळे मला काही सांगता नाही आलं किंवा दाखवता नाही आलं, तर आपण दुसऱ्या दिवशी उठलोय आणि रोजचं रुटीन चालायला सुरुवात केली. मंदिरापुढे आलो, दर्शन घेतलं देवीचं आणि आपल्या पुढल्या टप्प्यास सुरुवात केली. वेदांत आज माझ्यासोबत होता, त्याने हाय केले, बळच उठावला होता गाड्याला मी. त्यानंतर आपला भगवा झेंडा दिसतच असेल तुम्हाला आणि पुढल्या टप्प्यात सुरुवात केली. तर रस्ता क्रॉस करताना खाली वर पाहून क्रॉस करणे माझा पहिला नियम. आणि हा वाचला होता, टावाळक्या मारत होता, काय करत होता समजलं नाही मला. मी याला म्हणलो चल, तो म्हणतो कॅमेरा बंद कर. भाई कॅमेरा कैसे बंद होगा. ज्यांनी माझा पहिला व्लॉग पाहिला असेल त्यांना समजलंच असेल हा कोण आहे. जर नसेल पाहिला तर पहिला आणि दुसरा व्लॉग जाऊन पहा. तर आज सकाळी येताना उशीर झाला असल्यामुळे थोडं भांडण वगैरे करून मी व्यायामाला सुरुवात केली. मग थोडं जम्पिंग जॅक, मग थोडं राऊंड घेतला, मग पुशअप वगैरे मी मारले. वेदांत तर मारत नाही. त्यानंतर मग सूर्यनमस्कारास सुरुवात केली. असं म्हणतात का? टेंगे झालता आता माझा. काय कशाला? इंग्लिश मध्ये विचारतोय तुला मी, मराठीतून नाही. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? होकायंत्राला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? बर, तू सर्च करून आला खरंच? इकडे बघ. हे बाळा पोते घेऊन या, पोते उचलून न्यावं लागेल. लॉक चालू आहे. आपल्या कामावर लक्ष द्यायचं. बनाते रहो. आता हे उचलून न्यायचंय. आता आपणच आहे. ले गडी व्याकार आहे देव. मग ते डिंग आपण मोय टाकणार ना. मोय मग असं त्याच्यानं पोट टाकायचं, मग उचलून हे मोय टाकायचं. दुसरा गड निघला पण कुठं? निघेल आता. कुठे? अरे बाबू लय जोडे राहते. जमन का? पोत्याला धरले तुम्ही. पोत्याने उचल. लय जड आहे वा. तिकडूनच जावं लागेल तुम्हाला. नाही असं नाही बोलावा. बरेच दिवस लागले असेल त्याला.
मी तो चौथीला तवा लावले. आणि आता कितीला आहे तू? नाही, 5वीला तवा लावले. आता कितीला? आता 6वीला आहे. 1 वर्ष. बाळा म्हणता ए ब्लॉग मध्ये भैया आता काय पडली ना पडली ती नसती फुगली भूषण अजून झाली आता काय जास्त नाही इथून ते असं जर होल जर असं फुटलं ना बाहेर आणि लाल लाल झालं ना मग म्हणायचं पिकलं. के मग असे 2